स्टॅलिन यांना विजयनं कसा पटलं? डीएमकेचा पराभव का? तमिळनाडूत डीएमके म्हणजे के स्टॅलिन यांचा अस्त झाला असून विजय थलापती यांचा उदय झालाय. स्टॅलिन पुन्हा सत्तेत येणार असे सर्वे समोर येत होते. अनेक राजकीय विश्लेषकांना देखील तमिळनाडूत पुन्हा स्टॅलिन सत्ता स्थापन करणार असं वाटत होतं. डीएमकेचे नेते देखील तमिळनाडूचा गड आम्ही परत राखणार असं म्हणताना दिसत होते. मात्र त्यांचा हा विश्वास अति आत्मविश्वासात बदलण्याचा पाहायला मिळतोय. सत्तेत असलेल्या डीएमकेचा दारुण पराभव झालाय. मागील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर डीएमकेला यावेळी 70 जागांच्या खाली थांबावं लागलंय. तमिळनाडूत राजकारण नवीन असलेला पक्ष टीव्हीके सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय. त्यानंतर एआयएडीएमके आणि डीएमके यांचा नंबर लागताना दिसतोय. तमिळनाडूत पूर्वी एआयएडीएमके यांची सत्ता पाहायला मिळायची. मात्र 2021 मध्ये स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेनं तमिळनाडूत दणदणीत विजय मिळवला. एआयएडीएमके यांची अनेक वर्षांची सत्ता स्टॅलिन यांनी उलटवून लावून आपली सत्ता स्थापन केली. मात्र 2026च्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेचा दारुण पराभव होईल असा विचारही स्टॅलिन यांनी केला नसेल. विजय थलापतीने टीव्हीके पक्ष स्थापन करून सर्व स्थानिक आणि राष्ट्रीय पक्षांना मोठा धक्का दिलाय. पहिल्याच निवडणुकीत विजयच्या पक्षाने 100च्या पार जागा जिंकल्यात. पण तमिळनाडूत प्रसिद्ध असणारे स्टॅलिन आणि मोदींना वारंवार विरोध करणारे स्टॅलिन यांचा पराभव कसा झाला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. डीएमके पक्षाची स्थापना 1949 रोजी सीएन अन्नादुराई यांनी केली होती. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला पूर्ण बहुमताने सत्तेतून बाहेर काढणारा डीएमके पहिला प्रादेशिक पक्ष ठरला. अन्नादुराई हे तमिळनाडूचे पहिले डीएमके मुख्यमंत्री बनले. त्यानंतर स्टॅलिन यांचे वडील करुणानिधी हे देखील तमिळनाडूचे 5 वेळा मुख्यमंत्री बनले. त्यावेळी स्टॅलिन यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. स्टॅलिन यांनी त्यांची पहिली विधानसभा निवडणूक 1984 मध्ये 1000 लाईट्स मतदारसंघातून लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1989 मध्ये त्यांनी पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. स्टॅलिन यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली ती आणीबाणीच्या काळात. त्यांना 1970च्या दशकात अटक झाली होती. त्यामुळे त्यांची ओळख एक लढवय्या नेत्याची बनली. त्यानंतर ते चेन्नईचे महापौर बनले. यावेळी त्यांना तमिळनाडूच्या राजकारणात एक नवीन ओळख मिळाली. 2006 मध्ये जेव्हा डीएमकेची सत्ता आली तेव्हा स्टॅलिन यांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण विकास मंत्री बनवण्यात आलं. 2009 मध्ये त्यांना तमिळनाडूचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं गेलं. येथूनच ते करुणानिधींचे राजकीय वारसदार असतील यावर शिक्कामोर्तब झाला. 2016च्या निवडणुकीत डीएमकेचा पराभव झाला. मात्र स्टॅलिन यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभेत सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 2018 मध्ये करुणानिधी यांच्या निधनानंतर स्टॅलिन यांनी अधिकृतपणे डीएमकेचं अध्यक्षपद स्वीकारलं. पक्षांतर्गत होणारी बंडखोरी रोखत त्यांनी पक्षावर आपली पकड मजबूत केली. 2021च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत स्टॅलिन हे पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. डीएमकेच्या पराभवाचे अनेक कारणं असल्याचं म्हटलं जात आहे. स्टॅलिन यांच्या पराभवाचं मोठं कारण विजय थलापतीचा उदय. विजय थलापतीने टीव्हीके पक्ष स्थापन केला आणि तमिळनाडूत डीएमके विरुद्ध एआयएडीएमके विरुद्ध टीव्हीके अशी त्रिकोणी लढत होती. त्यामुळे मतांचं विभाजन झालं आणि स्टॅलिनचा पराभव झाला. तसंच पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवणं आणि त्यांना पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून प्रोजेक्ट करणं हे अनेक मतदारांना विशेषतः तरुण पिढीला फारसं आवडलेलं नाहीये. घराणेशाही विरुद्धचा राग विजयच्या पक्षाला फायदेशीर ठरताना दिसतोय. दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे तमिळनाडूत दर 5 वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा राहिली आहे. त्यामुळे तमिळनाडूत सत्ता बदल झाला असून जनतेनं टीव्हीकेला म्हणजे विजय थलापतीला संधी दिली आहे. यामुळेच तमिळनाडूत सत्ता बदल झाला असून जनतेनं टीव्हीकेला म्हणजे विजय थलापतीला संधी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट एलएस मराठी.